आता ही जी इम्युनिटी आहे ती पुन्हा दोन प्रकारची आहे. ह्युमरल इम्युनिटी अँड सेल मेडिएटेड इम्युनिटी. सेल मेडिएटेड इम्युनिटी. पहिली आहे अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनो सिस्टीम किंवा ह्युमरल इम्युनो सिस्टीम, आणि दुसरी आहे सेल मेडिएटेड इम्युनो सिस्टीम, AMIS. तर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनो सिस्टीम काम कशी करते, तर याच्या ज्या सेल्स आहेत प्लाझ्मा सेल्स आर अँटीबॉडी फॅक्टरीज. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनवणारी फॅक्टरी म्हणजे प्लाझ्मा सेल्स. आणि या प्लाझ्मा सेल्स काय करतात, 2000 अँटीबॉडीज पर सेकंद एवढ्या स्पीडनं अँटी मिसाइल्स, शत्रू म्हणजे मिसाईल आणि आपण म्हणजे आपल्या बॉडीमध्ये या अँटीबॉडी म्हणजे अँटी मिसाईल बनवतात. ट्रिलियन्स ऑफ अँटीबॉडीज पर डे. इट्स लाईफ स्पॅन 4-5 दिवसाचा लाईफ आहे, परंतु ते बनवतात मोठ्या प्रमाणावरती. त्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या ब्लड मधून दे सर्क्युलेट इन लिम्फ अँड डिस्पोज द अँटीजन्स, त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. त्याचबरोबर प्लाझ्मा सेल अँटीबॉडीची फॅक्टरी आहे, अँटीबॉडी बनवतात. पण मेमरी सेल फार महत्वाचे आहेत. मेमरी सेल म्हणजे शत्रू आला की पटकन ओळखणे आणि बी सेलला सांगणे अशा प्रकारचा शत्रू आलाय, तुम्ही हे अँटी मिसाईल या प्रकारचं बनवा, अँटीबॉडी बनवा. त्यानंतर सेल मेडिएटेड इम्युनो सिस्टीम CMIS. टी सेल्स आपल्यामध्ये बनवल्या जातात. टी सेल शत्रूला ओळखतात आणि हल्ला चढवतात. टी सेल्स मध्ये टाईप आहेत, जसं टी हेल्पर सेल्स. ही काय करत असते, हेल्पर सेल आपल्या बॉडीमध्ये कोण आपला आहे, कोण शत्रू आहे, कोण आपला आहे, कोण शत्रू आहे हे शोधण्याचं काम टी हेल्पर सेल करतात. आणि त्यांना जर एखादा फॉरेन पार्टिकल आढळला लगेच किलर सेल कडे निरोप देतात किंवा बी सेल कडे निरोप देतात आणि शत्रूवर हल्ला चढवायचा निरोप देतात. अशा प्रकारचा शत्रू आलाय, किलर सेल काय करणार, किल करणार, डिस्ट्रॉय करणार फॉरेन बॉडीला. आणि बी सेल्स काय करणार, पर्टिक्युलर टाईपच्या अँटीबॉडीज तयार करून त्याला डिस्ट्रॉय केलं जाईल. आणि जसं शत्रू आलेला आहे, आपल्या गुप्तहेर खात्यानं हेल्पर सेलनी निरोप आपल्याला दिला, आपण काय करणार, शत्रूवर धड 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 धड. पुन्हा थोड्या वेळानं निरोप येणार, अरे बाबा ते मेलय, त्याच्या अंगाची चाळणी झाली, बास कर की आता गोळ्या झाडायच्या, का गोळ्या वाया घालवतो. सप्रेसार सेल्स सप्रेस द इम्युनो ऍक्टिव्हिटी. आणि त्याच बरोबर पुढच्या वेळी पटकन बघून घेतो, म्हणजे मेमरी सेल त्याच्यामध्ये असतात, मेमरी सेल त्याच्यामध्ये आहेत. अँटीजन्स म्हणजे काय, तर फॉरेन पार्टिकल जे आहे, फॉरेन मटेरियल जे बॉडीमध्ये येतं त्याला आपण म्हणतो अँटीजन्स. इट स्टिम्युलेट द इम्युनो सिस्टम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज or special types of cells to destroy antigen. जो प्रत्येक अँटीजन असतो त्याच्याकडे डिफरंट अँटीजेनिक डिटर्मिनंट्स असतात, त्याला आपण म्हणतो इपिटोप्स. समजा हा एक पॅथोजन आहे, याच्याकडे डिटर्मिनंट साइट असतात, अशा डिटर्मिनंट ओळख पटवणाऱ्या साइट असतात, त्याला आपण काय म्हणतो, इपिटोप्स.
पर्टिक्युलर अँटीजन कडे पर्टिक्युलर अशा डिटर्मिनंट साईट असतात की ज्या ठिकाणी अँटीबॉडी आपलं अँटी मिसाईल बाइंड होतं आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत करतं. पहा इथं अँटीजन, अँटीबॉडी, अँटीजन, हे अँटीजन कडे डिटर्मिनंट साईट दिसतात आणि त्याला आपण इपिटोप्स म्हणतो आणि त्या अँटीबॉडीचे पॅराट्रोप तिथं बाइंड होतात आणि तिथं इम्युनो रिस्पॉन्स दिला जातो. यासाठी आपल्या बॉडीमध्ये सर्वात महत्वाचं अँटी मिसाईल आहे अँटीबॉडी. दी बी लिम्फोसाइट्स, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा सेल्स 2000 अँटीबॉडी पर सेकंद या स्पीडनं अँटीबॉडी तयार करतात. 4-5 दिवसाचं लाईफ असतं या अँटीबॉडीचं. Antibodies are collectively termed as a immunoglobulin IgG. The sites of maximum formation lymph nodes आणि spleen इथं मोठ्या प्रमाणावर बनतात. Antibodies are gamma globulin with molecular weight 1,50,000 ते 9 लाख एवढं molecular weight and they forms 20% of plasma proteins. या ज्या अँटीबॉडीज असतात त्यांचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं? The antibodies are formed of 4 polypeptide chains. अशा 2 चेन त्याच्यामध्ये असतात. यांना म्हणायचं हेवी चेन्स, लॉंग चेन्स. आणि या हेवी चेन्स किंवा लॉंग चेन ज्या असतात त्यांच्यामध्ये 400 अमिनो ऍसिड जनरली असतात. आणि त्याबरोबरच इथं त्याला जोडून दुसऱ्या छोट्या चेन्स 2 असतात. यांना म्हणायचं लाईट चेन्स. यांच्यामध्ये 200 अमिनो ऍसिड असतात. हेवी चेनचं मॉलिक्युलर वेट 50,000 डेल्टॉन आहे आणि लाईट चेनचं मॉलिक्युलर वेट 25,000 डेल्टॉन आहे. आणि याच्यामध्ये डायसल्फाइड ब्रिजच्या साह्यानं या जोडलेल्या असतात. डायसल्फाइड ब्रिजच्या साह्यानं जोडलेल्या असतात. आता या प्रत्येक अँटीबॉडीचा हा जो काही पार्ट असतो, हा प्रत्येक पार्ट कसा असतो? व्हेरिएबल रिजन. प्रत्येक अँटीजन साठी वेगळा 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 हा पार्ट पुढचा असतो, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि मग सर्वांसाठी सगळ्या अँटीबॉडी मध्ये कॉमन पार्ट आहे. हा कॉमन पार्ट असतो काही सगळ्यासाठी. इथं पहा या 2 हेवी चेन्स आहेत 400 अमिनो ऍसिडच्या 50,000 डेल्टॉन मॉलिक्युलर वेट असणाऱ्या. या 2 लाईट चेन्स आहेत, शॉर्ट चेन्स आहेत. 200 अमिनो ऍसिड असलेल्या 25,000 डेल्टॉन एवढं मॉलिक्युलर वेट असणाऱ्या. आणि यांना जोडलेलं आहे इथं डायसल्फाइड ब्रिज आहेत, त्याच्या साह्यानं या जोडलेल्या असतात. आता हा जो पार्ट आपल्याला इथं दिसतो तो व्हेरिएबल रिजन आहे. प्रत्येक
प्रत्येक अँटीजन साठी वेगळा 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 रिजन या ठिकाणी असतो. आणि हा जो पार्ट या दोन्हीकडे आहे, व्हेरिएबल जसा दोन्हीकडे आहे तसा कॉन्स्टंट रिजन हा समान आहे. सगळ्या अँटीबॉडी मध्ये हा रिजन समान असतो. टाइप्स ऑफ अँटीबॉडीज और इम्युनोग्लोब्युलिन्स. यामध्ये फर्स्ट टाइप आहे IgA अल्फा. एकूण अँटीबॉडीच्या 15% ही अँटीबॉडी आहे. कोलोस्ट्रम. बेबीचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात जे मिल्क इजेक्ट केलं जातं ते स्पेशल मिल्क आहे, त्याला कोलोस्ट्रम म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स बरोबरच IgA नावाची अँटीबॉडी असते. त्याबरोबरच सलायवा, टीयर्स, ब्लड यामध्ये आहे. प्लाझ्मा सेल बनवतात हे तर आपल्याला माहिती आहे. सगळ्या अँटीबॉडी प्लाझ्मा सेलच बनवणार. फंक्शन काय? टू प्रोटेक्ट इनहेल्ड अँड इंजेस्टेड पॅथोजन्स अँड टू प्रोटेक्ट म्युकस मेम्ब्रेन. श्वासाद्वारे आलेले पॅथोजन्स मारणे, फूडद्वारे आत घेतलेले पॅथोजन्स मारणे आणि म्युकस मेम्ब्रेनचं प्रोटेक्शन करण्याचं काम ही अँटीबॉडी करते. त्यानंतर IgD डेल्टा अँटीबॉडीज. त्यानंतर IgE इप्सिलॉन. ॲलर्जिक रिॲक्शन मध्ये ही अँटीबॉडी काम करते. आणि सर्वात कॉमन अँटीबॉडी आहे IgG गॅमा. मोस्ट अबंडंट 75% ऑफ ऑल अँटीबॉडीज. बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पासून, कोरोना व्हायरस पासून सुद्धा प्रोटेक्शन हीच अँटीबॉडी आपलं करते. IgM बॅक्टेरियल ॲग्लुटिनेशन ऑप्सोनायझेशन केलं जातं. बॅक्टेरियल ॲग्लुटिनेशन ऑप्सोनायझेशन ॲक्टिवेट बी सेल्स, secretes in bloodstream, useful to detect blood group डिटेक्शन साठी ही अँटीबॉडी मदत करते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपण स्टडी केलंय. या अँटीबॉडी आहेत. या अँटीबॉडीकडं स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर इथं पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो इपिटोप्स. आणि हे अँटीजन आहे. या अँटीजन कडे ज्या डिटर्मिनंट साइट असतात त्याला आपण म्हणतो पॅराटोप. इपिटोप आणि पॅराट्रोप्स यांच्या बरोबर बघा बाइंडिंग होत आहे आणि इथं कॉम्प्लेक्स तयार होतं. त्या कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. सो पर्टिक्युलर अँटीबॉडी combines with particular antigens at determinant sites. इथं जर पाहिलं तर या डिटर्मिनंट साइट्स आहेत, या डिटर्मिनंट साइट्स आहेत आणि या पर्टिक्युलर टाइपच्या डिटर्मिनंट साइट बरोबर या पर्टिक्युलर टाइपच्या अँटीबॉडी जॉईन होतात आणि तयार होतं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता अँटीबॉडीनं त्या अँटीजनला पकडून ठेवलंय. या काही डिस्ट्रॉय स्वतः करत नाही, पकडून ठेवलंय. एक तर न्यूट्रलायझेशन केलं जाईल किंवा ॲग्लुटिनेशन क्लम्पिंग केलं जाईल किंवा प्रिसिपिटेशन केलं जाईल किंवा ऑप्सोनायझेशन केलं जाईल. ऑप्सोनायझेशन केलं जाईल आणि मग
किलर सेलकडे निरोप पाठवला जाईल, असा असा शत्रू पकडून ठेवलाय, या आणि डिस्ट्रॉय करा. मॅक्रोफेज कडे निरोप दिला जाईल, या एंगल्फ करा, लायटिक एन्झाइम रिलीज करा, डिस्ट्रॉय करा. Pathogens makes them more susceptible. They can easily recognize and digested by phagocytes. This type of antibodies are called as opsonin. IgA molecules best opsonizing agent type. Acquired immunity मध्ये primary, secondary immunoresponses are carried by B lymphocytes and T lymphocytes. आपण चर्चा याची केलेली आहेच. बी लिम्फोसाइट मध्ये ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत 2000 अँटीबॉडीज पर सेकंड स्पीडनं तयार करतात. These proteins fight with pathogens. T lymphocytes मध्ये बी सेल्स ना अँटीबॉडी तयार करायला मदत करणे, त्याच्यामध्ये पण हेल्पर सेल, किलर सेल, मेमरी सेल, सप्रेसर सेल्स आहेत. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा इथं दिलेलं आहे पहा. IgG, IgE, IgD, IgA, IgM. अशा अँटीबॉडीज आपल्यामध्ये आहेत. ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स हा अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स आहे आणि सेल मेडिएटेड रिस्पॉन्स सुद्धा आहे. ह्युमरल किंवा अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स कसा असतो? इट इज अ इम्युनो रिस्पॉन्स मेडिएटेड बाय अँटीबॉडीज. म्हणजे बॉडीमध्ये एखादा फॉरेन पार्टिकल आला की मेमरी सेल लगेच ओळखणार, मेमरी सेल कळवणार प्लाझ्मा सेल्सना, प्लाझ्मा सेल्स अँटीबॉडी तयार करणार, त्या अँटीबॉडी याच्याबरोबर बाइंड होणार आणि मग अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होणार आणि मग मॅक्रोफेजच्या साह्यानं, किलर सेलच्या साह्यानं त्याला डिस्ट्रॉय केलं जाईल. सेल मेडिएटेड इम्युनो सिस्टीम जी आहे ती टी लिम्फोसाइट सेलच्या मदतीनं होते. द बॉडी कॅन डिफरन्शिएट सेल्फ अँड नॉन सेल्फ. म्हणजे ही इम्युनिटी काय करते, कोणता अवयव आपला आहे, कोण फॉरेन पार्टिकल आहे हे ओळखते. रिजेक्ट द फॉरेन पार्ट. हेल्पर सेल ओळखतात आणि किलर सेल कडे कळवतात. किलर सेल फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय करतात आणि सप्रेसर सेल्स ऍक्टिव्हिटी सप्रेस करतात. शांत व्हा, आता मारलाय शत्रू. आणि मेमरी सेल पुढच्या वेळी पटकन बघून घेतो आणि त्याच्यामुळं ग्राफ्ट रिजेक्शन जे आहे, आपण दुसऱ्या एकाचे अवयव दुसऱ्याला देतो त्यावेळी ही इम्युनिटी अडचणीची ठरते. त्यानंतर टिश्यू मॅचिंग अँड ब्लड ग्रुप मॅचिंग आर इसेन्शियल बिफोर अंडरटेकिंग एनी ग्राफ्ट आर ट्रान्सप्लांट. ट्रान्सप्लांट करताना हे मॅचिंग फार गरजेचं आहे. आफ्टर दिस पेशंट हॅज टू टेक इम्युनोसप्रेशन ऑल हिज लाईफ. पुन्हा त्याला आयुष्यभर एखादा ग्राफ्ट केला, किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, तर आयुष्यभर त्याला काय करावं लागतं, इम्युनोसप्रेसंट्स म्हणजे सायक्लोस्पोरिन सारखी औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात आणि आपल्या बॉडीला इम्युनो सिस्टीमला सांगावं लागतं हा अवयव आपलाच आहे बरं का, त्याच्या अगेन्स्ट काही करू नका, तयार इम्युनो रिस्पॉन्स देऊ नका, आपलाच अवयव, आपलाच अवयव आहे, आपलाच अवयव दररोज समजून सांगावं लागतं मेडिसिन घेऊन.
मॅचिंग डोनार्स विथ पेशंट्स. ब्लड डोनार्स आणि रिसिपियंट इथं चार्ट दाखवलेला आहे. ओला ओचच ब्लड देता येतं, पण तो युनिव्हर्सल डोनार आहे, सगळ्यांना ब्लड देऊ शकतो. एला ओ आणि एचच ब्लड देता येतं. बीला बी आणि ओचच ब्लड देता येतं. ए बीला कोणाचंही युनिव्हर्सल रिसिपियंट आहे, ए बी कोणाचंही ब्लड घेऊ शकतो. इथं आपल्याला ब्लड ग्रुप सिस्टीमचा आता विचार करायचा आहे. लँडस्टेनर यांनी एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम स्टडी केली, त्यामुळं त्याला फादर ऑफ ब्लड ग्रुप आपण म्हणतो. He found that two antigens or cells named as antigen A and B noticed corresponding antibodies or agglutinins in serum small a and small b. म्हणजे काय? ज्याचा A ब्लड ग्रुप आहे त्याच्या आरबीसी वरती A अँटीजन आहे आणि स्मॉल b अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये आहे. ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे त्याच्या आरबीसी वरती बी अँटीजन आहे आणि ए अँटीबॉडी आहे. ज्याचा ब्लड ग्रुप ए बी असतो दोन्ही अँटीजन आहेत पण अँटीबॉडी नाही आहे, रिसिपियंट आहे तो. आणि ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्यावरती नो अँटीजन बट ए बी अँटीबॉडीज. अशा प्रकारची अरेंजमेंट ब्लड ग्रुप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं पहा, अँटीजन आणि अँटीबॉडी पहा. ए ब्लड ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये अँटीबॉडी बी आहे आणि अँटीजन ए आहे. बी ब्लड ग्रुप असेल तर अँटीबॉडी ए आहे आणि अँटीजन बी आहे. ए बी ब्लड ग्रुप असेल तर अँटीबॉडी नसते, अँटीजन दोन्ही आहेत. अँटीजन दोन्ही आहेत. आणि ओ ब्लड ग्रुप असेल अँटीबॉडी दोन्ही आहेत पण अँटीजन नाहीच आहे. तर आपल्या आरबीसी वरती स्पेसिफिक टाईपचे हे कंपाऊंड्स असतात, अँटीजन्स. त्याचबरोबर लँडस्टेनरनं RH फॅक्टर रेसस मंकी मधून तो फॅक्टर शोधला. ज्यांच्यामध्ये असेल तो RH पॉझिटिव्ह, ज्यांच्यामध्ये नसेल तो RH निगेटिव्ह. He found that 85% of Americans and 93% of Indians are RH positive. ब्लड ग्रुप ए आपण सांगितलंय कुठल्या अँटीजन आणि अँटीबॉडीज. आता याच्यामध्ये इनकम्पॅबिलिटी जी आहे ती पण आपण इथं डिस्कस करूया. आता कोण कोणाला देऊ शकतं ब्लड आणि घेऊ शकतं याचा चार्ट इथं दिलेला आहे. ए ब्लड ग्रुप
ए अँटीजन बी अँटीबॉडी आहे आणि तो ए आणि ए बी ला ब्लड देऊ शकतो, घेताना मात्र ओ आणि ए च घेऊ शकतो. ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे, बी अँटीजन ए अँटीबॉडी आहे, तो बी आणि ए बी ला ब्लड देऊ शकतो, पण घेताना मात्र ओ आणि बी च तो घेऊ शकतो. ज्याचा ए बी ब्लड ग्रुप आहे, बोथ ए अँड बी अँटीजन्स आहेत पण अँटीबॉडी नाही आहे, तो ए बी ला ब्लड देऊ शकतो, पण घेताना मात्र ओ च ए च ए बी च बी च कुणाचंही ब्लड घेऊ शकतो. युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. ओ ब्लड ग्रुप आहे, अँटीजन नाही, दोन्ही अँटीबॉडी आहेत, तो सर्वांना ब्लड देऊ शकतो पण ओ चंच ब्लड घेऊ शकतो. आता RH इनकम्पॅबिलिटी म्हणजे हिमोलायटिक डिसीज जो आहे, इरेथ्रोब्लास्टिस फोर्टॅलिस, ही समस्या नेमकी काय आहे? पूर्वीच्या काळात, आमच्या काळात असं म्हटलं जायचं की लग्न करताना ब्लड ग्रुप चेक करा. आता आपण लग्नपत्रिका जन्मपत्रिका दाखवताना ह्याची एक नाड आली, ह्याची नाडी आली, त्याची नाडी आली म्हणतात. त्या काळात ब्लड ग्रुप चेक करायची सोय नव्हती म्हणून तो पॅटर्न होता. तर मेलचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असो नाही तर निगेटिव्ह असो काही प्रॉब्लेम नाही, पण जर फिमेल निगेटिव्ह असेल, तर तिचं मॅरेज या फिमेल बरोबर मॅरेज निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या मेल बरोबरच मॅरेज केलं पाहिजे. परंतु जर मेल पॉझिटिव्ह असेल तर काय होतं? असं जर घडलं तर काय होतं? पहिलं बेबी बनताना उशिरा म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट पुढे जातात, ओळख लवकर पटत नाही, कारण निगेटिव्ह बॉडी मध्ये पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेलं बेबी वाढतंय आणि त्यामुळं हे समजायला इम्युनिटी सिस्टीमला मदरच्या उशीर लागतो. त्यामुळं थोड्याफार अँटीबॉडीज बनतात, परंतु त्या काय त्या बेबीला मारण्या इतक्या नसतात. परंतु त्या दरम्यान मेमरी सेल मात्र बनून राहतात. त्यामुळं पहिलं मूल नॉर्मल जन्मतं, काही प्रॉब्लेम नाही. पण सेकंड बेबीचा विचार केला तर मेमरी सेल सुरुवातीपासून तयार झालेले आहे, सेकंड नंतर कधी पण, थर्ड बेबी सेकंड बेबी काय असेल ते सुरुवातीपासूनच मेमरी सेल तयार असल्यामुळं अँटीबॉडी तयार, अँटीबॉडीज सुरुवातीपासून तयार केल्या जातात आणि त्या बेबीला मारण्याचं काम करतात. सेकंड बेबी पासून पुढचे सर्व बेबी डेंजरस, लिथल, दॅट लीड्स टू लिथल कंडिशन फ्रॉम सेकंड ऑनवर्ड्स. दिस इज कॉल्ड एज इरेथ्रोब्लास्टिस फोर्टॅलिस और हिमोलायटिक डिसीज. म्हणून त्या काळात म्हटलं जायचं फिमेलचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर तिचं मॅरेज निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या मेल बरोबर केलं पाहिजे. आता त्याच्यावर मेडिसिन निघालेले आहेत, त्यामुळं हा काही चिंतेचा विषय राहिलेला नाही. नेक्स्ट आर्टिकल इज allergy. It is a hypersensitivity of body to particular type of compounds like allergens.
जे जे ॲलर्जीन्स आहेत, कोणाला धुळीची ॲलर्जी आहे, कोणाला पोलन ग्रेनची ॲलर्जी आहे, कोणाला फरची ॲलर्जी आहे, कोणाला डस्ट माइटची ॲलर्जी आहे, कोणाला पर्टिक्युलर फूडची ॲलर्जी आहे, तर ज्यावेळी आपल्या बॉडीच्या संपर्कामध्ये आपली बॉडी त्या ॲलर्जीनच्या संपर्कामध्ये येते, त्यावेळी आपल्या इम्युनिटी सिस्टीम कडनं IgE नावाची अँटीबॉडी तयार होते आणि ती ॲलर्जीन बरोबर अशी जोडली जाते. आपली बॉडी रिस्पॉन्स म्हणून काय करते, इथं मास्ट सेल्स आहेत. या मास्ट सेल्स काय करतात, हिस्टॅमाइन आणि सिरोटोनिन सारख्या केमिकलचं सिक्रिएशन करतात आणि ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात. त्यामुळं असे पॅचेस येतात, आपल्याला शिंका येतात, ज्या ज्या ॲलर्जिक रिॲक्शन आहेत त्या होऊ शकतात. जसं शिंका, आपल्याला तर सर्दी झालेली नाही पण बराच वेळ शिंका येतात, पुन्हा ओके होत आहे, म्हणजे हे फेवर नावाची ॲलर्जिक रिॲक्शन आहे. आपल्याला औषधं देताना, काही औषधं देताना चेक करून द्यायला पाहिजे, नाहीतर ॲलर्जी होते. एनाफायलॅटिक शॉक, मस्क्युलर क्रॅम्प्स, फायनली लीड्स टू डेथ ऑल्सो. काय होतं ॲलर्जीमध्ये, सिम्पटम्स काय, स्नीझिंग, शिंका येतात, वॉटरी आईज, रनिंग ऑफ नोज, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, वीजिंग, स्किन रॅशेस, या सर्व ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत. डिटर्मिनेशन ऑफ कॉजेस ऑफ ॲलर्जी. का, पेशंट एक्सपोज्ड टू और इंजेक्टेड विथ व्हेरी स्मॉल डोसेस ऑफ पॉसिबल ॲलर्जीन्स, आणि त्याचा स्टडी केला जातो. कुठल्या कंपाऊंडची ॲलर्जी आहे त्याचा शोध घेतला जातो, थोडासा कंपाऊंड देऊन. समजा आपल्याला पेनिसिलिनची ॲलर्जी असेल तर थोडंसं पेनिसिलिन देऊन इंजेक्ट करून पाहिलं जातं ॲलर्जी आहे की नाही. नाही म्हटलं की मग दिलं जातं इंजेक्शन. तसं आपल्याकडे त्याला उपाय म्हणून काय आहे, अँटीहिस्टॅमाइन ड्रग आहे. ॲड्रिनालिन, स्टेरॉइड्स क्विकली रिड्यूस द सिम्पटम्स ऑफ ॲलर्जी. अस्थमा इज रेस्पिरेटरी डिसीज ड्यू टू ॲलर्जी. अस्थमा ही सुद्धा ॲलर्जिक रिॲक्शन आहे. In modern day lifestyle results lowering of immunity and more sensitivity to allergens. आजचा काळ जर बघितला तर ॲलर्जीनला जास्तीत जास्त सफर होतोय आपण. Many children in metro cities suffer from allergies, asthma due to sensitivity of environment. आणि मग असे उपाय त्याच्यावरती करावे लागतात. त्यानंतर ऑटो इम्युनिटी. आपण लोकोमोशन अँड स्केलेटन या चॅप्टर मध्ये डिटेल स्टडी केलेलेच आहेत. इन हायर व्हर्टिब्रेट्स मेमरी बेस्ड acquired immunity evolved based on ability to differentiate foreign organisms. फॉरेन ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आला की त्याचा शोध घेण्यासाठी, समज पटकन ओळखण्यासाठी आपल्यामध्ये मेमरी सेल्स तयार असतात. परंतु समटाइम्स ड्यू टू जेनेटिक अँड अननोन रिझन्स बॉडी अटॅक सेल्फ सेल्स. पण काही वेळा काय होतं, ही इम्युनिटी सिस्टीम जी आहे, हे आपण अँटी मिसाईल बनवलंय, दुसऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी बनवलंय. शत्रूनं केलेले आक्रमण परत लावायला केलंय, त्याच्या मिसाईलवर आपण अँटी मिसाईल बनवलंय. पण काही वेळा हे आपल्यावरच आक्रमण करतं, आपलीच इम्युनिटी आपल्यावरच अटॅक करते आणि बॉडीला डॅमेज केला जातो. त्याला आपण म्हणतो ऑटो इम्युनो डिसीजेस. जसं
रुमॅटिड आर्थरायटिस हे त्याचंच एक्झाम्पल आहे. इथं जॉईंटमध्ये अँटीबॉडीज तयार होतात, पॅनस सारखं केमिकल तयार होतं. ही ऑटो इम्युनिटी आपल्याला